नाश्ता रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारी घेतली आहे। ज्वारी व्यवस्थित आणि स्वच्छ साफ करून घ्यायची आहे। त्यानंतर आता ही ज्वारी एका मिक्सिंग बाउल मध्ये काढायची आणि 3 ते 4 वेळा हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। ज्वारीमध्ये प्रथिने, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, बी आणि सी जीवनसत्व असतं। त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची पातळी ते नियंत्रित करतं, भूक नियंत्रित करतं। त्याचप्रमाणे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते आणि जर अशक्तपणा असेल तर तो सुद्धा कमी होतो। तर इथे ही ज्वारी मी 3 ते 4 वेळा हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर आता काय करायचं, यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर ज्वारी पाण्यामध्ये हाताने एकदा मिक्स करून घ्यायची। त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि ही ज्वारी रात्रभर किंवा 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची। तर इथे रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास ही ज्वारी मी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। आता हे ज्वारी भिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आणि पुन्हा 1-2 वेळा ही ज्वारी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर इथे ज्वारीतलं सर्व पाणी मी काढून घेतलंय आणि पुन्हा 1-2 वेळा ही ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। त्यानंतर इथे मी कुकर घेतलाय। आता या कुकरमध्ये ही सर्व ज्वारी काढून घेऊयात। तुमची मुलं जर चपाती भाकरी खात नसतील पण तरीही तुम्हाला काहीतरी ज्वारीचं किंवा गव्हाचं पौष्टिक मुलांना खाऊ घालायचंय, त्याचप्रमाणे तुम्ही जर डाएट करत असाल तर हा पदार्थ नाश्त्यासाठी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। तुमच्यासाठी तर पौष्टिक आहेच, पण मुलं सुद्धा आवडीनं खातील आणि मुलांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे। त्यानंतर आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं, कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे मध्यम आचेवरती कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय। कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता ज्वारी सुद्धा एकदम छान अशी शिजली आहे। या ठिकाणी ज्वारी तुम्हाला हलकीशी ट्रान्सपरंट झालेली सुद्धा दिसत असेल। ज्वारी हलकीशी ट्रान्सपरंट दिसायला लागली की समजायचं छान शिजली गेली आहे। त्यानंतर आता या ज्वारीमध्ये थोडंसं पाणी सुद्धा आहे, त्यामुळे इथे मी खाली मिक्सिंग बाउल घेतलाय आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने चाळण ठेवायची आणि त्यावरती ही ज्वारी काढायची, म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल। तर इथे सर्व ज्वारी मी चाळणीवरती काढून घेतली आहे। यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा पूर्णपणे निथळलंय। आता आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, जर तुम्ही डाएट करत असाल तर त्यासाठी शक्यतो तुपाचाच वापर करा। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा किसलेलं आलं घालायचं। त्यानंतर इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि आता मंद आचेवरती हे सर्व साहित्य आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं। तर इथे आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि शेंगदाणे भाजेपर्यंत सर्व साहित्य परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। त्यासोबतच आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत। त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, अर्धी वाटी शिजवून घेतलेले मक्याचे दाणे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली बीन्स मी या ठिकाणी घेतली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पनीर, बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा वापरू शकता। आता या भाज्या घातल्यानंतर या भाज्या सुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत परतून घ्यायच्या। तर यामध्ये भाज्या घालण्याआधी आपण सर्व साहित्य मंद आचेवरती परतून घेतलं होतं, पण जेव्हा आपण यामध्ये भाज्या घालू त्या स्टेपला गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं चमच्याने एकसारखं हलवत या भाज्या सुद्धा परतून घ्यायच्या। भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाहीत, थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या। तर इथे 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती या भाज्या सुद्धा मी छान अशा परतून घेतल्या आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली ज्वारी होती ती घालायची। त्यासोबतच इथे मी एक मोठा टोमॅटो मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय, तो चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आपण ज्वारी शिजवून घेताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ टेस्ट करून घाला किंवा तुमच्या अंदाजाने घाला। त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतला, या अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि आता हे सर्व साहित्य ज्वारीसोबत मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती
एकसारखं चमच्याने हलवत एक 7 ते 8 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। हे सर्व साहित्य परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू हायच ठेवायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे सर्व परतून घ्यायचं आहे। चमच्याने एकसारखं हलवत राहायचं। त्याचप्रमाणे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वरून कांद्याची किंवा लसणाची पात बारीक चिरूनही घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता, त्यामुळे सुद्धा याची चव खूप छान येते। तरी ते एक 7 ते 8 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सर्व मी परतून घेतले आणि इथे आपला मस्त चटपटीत असा ज्वारीचा पुलाव बनून तयार झालाय। हा ज्वारीचा पुलाव चवीला एकदम भन्नाट लागतो। तुमची मुलं काही पौष्टिक खात नसतील, भाज्या खात नसतील तर एकदा मुलांना हा पदार्थ नक्की बनवून द्या। त्याचप्रमाणे तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की आवर्जून बनवा आणि खा, तुम्हाला सुद्धा नक्कीच फरक जाणवेल। आणि हा ज्वारीचा पुलाव गरमागरमच नाही तर थंड झाल्यानंतर सुद्धा चवीला अप्रतिम लागतो। नाश्ता रेसिपी प्रकार 2 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता त्यामध्ये इथे मी 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतले, ते काढायचं। या ठिकाणी वाटी मी थोड्याशा मोठ्या साईजची वापरली आहे। त्याचप्रमाणे इथे मी जे काही साहित्य घेणार आहे ते सर्व याच वाटीने मोजून घेणार आहे। तर इथे मी या वाटीने 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं होतं। त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी रवा घेतलाय। या ठिकाणी रवा आपण जो रोज उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच घ्यायचा आहे। आता हा रवा ही बाउलमध्ये काढायचा। त्यानंतर ज्या वाटीने रवा आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतले। दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही, नॉर्मल आंबट दहीच या ठिकाणी वापरायचं आहे। आता हे सर्व दही सुद्धा या मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। त्यानंतर आता सुरुवातीला गव्हाचं पीठ आणि रवा या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तरी ते गव्हाचं पीठ आणि रवा दह्यामध्ये छान एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने दही, गव्हाचं पीठ आणि रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतले। आता हे पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये रव्यामध्ये घालायचं आणि पुन्हा विस्करनी छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेत असतानाच यामध्ये होणाऱ्या गुठळ्या सुद्धा मोडून घ्यायच्या आहेत, त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं। तर इथे मी 2 स्टेपमध्ये पाणी घातलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर शिल्लक राहिलेली अर्धी वाटी पाणी घातले। आता गुठळ्या मोडून घेत हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पिठाच्या गुठळ्या मोडून घेऊन हे मिश्रण मी छान असं तयार केले। मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, याच कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण तयार झालं पाहिजे। जास्त सैलसरही करायचं नाही किंवा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही। आपण इडली किंवा आप्पे बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये रवा घातलाय। रवा छान भिजला पाहिजे, फुलला पाहिजे, त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं हे तयार मिश्रण किंवा बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता हे तयार केलेलं बॅटर म्हणजे मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण साऊथ इंडियन रेस्टॉरंट्समध्ये बनवली जाते त्याच पद्धतीची, त्याच चवीची शेंगदाण्याची चटणी बनवतोय। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की आता त्यामध्ये इथे मी एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते काढायचे आणि आता मंद आचेवरती हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम कुठेही मीडियम किंवा हाय करायचा नाही, नाहीतर शेंगदाणे वरून लगेच भाजल्यासारखे दिसतात, आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाहीत, खरपूस भाजले जात नाहीत आणि त्यामुळे चटणीच्या चवीमध्येही थोडाफार फरक पडतो। त्यामुळे मंद आचेवरती शेंगदाणे छान खरपूस असे अगदी घरभर सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथे शेंगदाणे मी छान मंद आचेवरती खरपूस असे भाजून घेतले आहेत। आता शेंगदाणे एका ताटामध्ये काढायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे। आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। त्यासाठी गॅसवर पुन्हा पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, ती घालायची। 1 छोटा चमचा जिरे घेतले आहेत, ते घालायचे आणि आता मंद आचेवरतीच उडीद डाळ आणि जिरे एक अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे। तर इथे उडीद डाळ आणि जिरे एक अर्धा मिनिट तेलामध्ये भाजून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 3 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। त्यासोबतच 5 ते 6 लसूण पाकळ्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि इथे मी एक मोठा कांदा असा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतलाय, तो कांदाही घालायचा।
त्यानंतर आता हे सर्व साहित्य मीडियम टू लो फ्लेमवरती कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं। तुम्हाला जर ही चटणी कांदा लसूण विरहित पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण न वापरता स्किप करू शकता आणि त्याऐवजी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घालायचे आणि सेम पद्धतीनेच ही चटणी बनवून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज व्हायला लागला आहे। त्यानंतर आता यामध्येच या स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं। मीठ तुम्ही यामध्ये चटणी बनवून घेताना सुद्धा घालू शकता, पण मी या स्टेपलाच घातला आहे। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा हा कांदा छान लालसर होईपर्यंत एकसारखा हलवत परतून घ्यायचा। तर इथे कांद्याचा कलर तुम्ही पाहू शकता छान लालसर होईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता हे सर्व साहित्य थंड करायचं। शेंगदाणे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत, थंड झालेत। त्यानंतर आता जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते साहित्यही मी पूर्णपणे थंड करून घेतले। आता हे सर्वही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की आता यामध्येच एक छोटा अर्धा ग्लास पाणी घालायचं। मीठ आपण आधीच घातलं होतं। मिक्सरला वाटून छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान स्मूथ अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे। सुरुवातीला मी एक छोटा अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, लागलंच तर तुम्ही आणखी पाणी घालून सुद्धा हे वाटून घेऊ शकता। ही चटणी जेवढी सैलसर असेल तेवढी ही चवीला छान लागते। वाटून घेताना वाटून झालं, मीठ चेक करू शकता। मीठ जर कमी असेल तर चवीनुसार वाढवून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। तर इथे चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, एकदम स्मूथ अशी ही चटणी तयार झाली आहे। मिक्सरच्या भांड्यालाही जी काही थोडीफार चटणी शिल्लक होती त्यामध्येही मी पाणी घालून या चटणीमध्ये मिक्स करून घेतले, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी सुद्धा वाया जाणार नाही। त्यानंतर आता आपण चटणीवर देण्यासाठी तडका तयार करून घेऊयात। त्यासाठी गॅसवर मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की आता त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा उडीद डाळ घेतली आहे ती घालायची। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। अर्धा चमचा मोहरी घालायची आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने, 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या। सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। तडका आपला तयार झालाय। आता हा तडका आपण चटणीवरती देऊयात। तर इथे तयार तडका चटणीवरती घातलाय। आता हा तडका चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि इथे आपली एकदम मस्त खमंग अशी साऊथ इंडियन रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळते, चवीलाही तशीच एकदम भन्नाट शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली आहे। चटणी बनवून होईपर्यंत आपण जे बॅटर भिजण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा एकदम मस्त भिजले। रवा सुद्धा एकदम छान फुललाय। आता हे बॅटर आपण एकदा मिक्स करून घेऊयात। तर इथे मिश्रण मिक्स करून घेतलंय। तुम्ही यावेळेसही या मिश्रणाची बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, 10 ते कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतली आहे आणि त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घेतलाय। आता हे सर्व साहित्य या मिश्रणामध्ये घालूयात। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या दुसऱ्या भाज्या सुद्धा घालू शकता। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ सर्वात शेवटी घालायचंय जेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवायला घ्याल। त्यानंतर रवा फुलल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं होतं, त्यामुळे यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी आणखी घातले। त्यानंतर आता या सर्व भाज्या या मिश्रणामध्ये एकसारख्या मिक्स करून घेऊयात। तर इथे सर्व भाज्या मी मिश्रणामध्ये छान एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घेतलाय तो घालायचा। जर तुम्हाला या ठिकाणी खायचा सोडा वापरायचा नसेल किंवा तुमच्या जवळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो या ठिकाणी वापरू शकता। खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घातल्यानंतर आता तो सुद्धा मिश्रणामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि तुम्ही सुद्धा जर बॅटर घट्ट झालं असेल तर फक्त 2 ते 3 चमचेच पाणी घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। तर इथे आपलं गव्हाच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालंय। आता आपण आप्पे बनवून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे। आता या आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं। तर इथे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडेशा जास्त प्रमाणामध्येच तेल आप्पे पात्रामध्ये सोडून घ्यायचंय। तुम्ही तेल सोडण्यासाठी चमचा वापरला तरी चालेल। तर इथे सर्व आप्पे पात्रामध्ये मी तेल सोडले। त्यानंतर आता आपण जे मिश्रण तयार करून घेतले ते मिश्रण 1-1 चमचा यामध्ये सोडायचं। मिश्रण आप्पे पात्रामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे, मीडियम किंवा हाय ठेवायचा नाही। तर इथे हे मिश्रण पोहे खायच्या चमच्यानेच मी यामध्ये सोडून घेणार आहे।
तर इथे तयार मिश्रण एक एक चमचा मी आप्पे पात्रामध्ये सोडून घेतले। आता आप्पे पात्रावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे आप्पे खालच्या बाजूनी भाजून किंवा शिजवून घ्यायचे। तर इथे मंद आचेवरती हे आप्पे मी 4 ते 5 मिनिटं छान असे वाफवून घेतले आहेत, म्हणजे शिजवून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता वरूनही आप्प्यांचं जे पीठ होतं ते पूर्णपणे कोरडं झाले। आता हे आप्पे आपण पलटी करून घेऊयात। तर इथे सर्व आप्पे मी पलटी करून घेतले आहेत। आता पुन्हा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हे आप्पे दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे दुसऱ्या बाजूनेही मी आप्पे 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता जे मध्यभागी आप्पे होते ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजले गेले आहेत, पण जे बाजूचे आप्पे आहेत ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजले नाहीयेत, थोडेसे मला कच्चे वाटतायत। तर त्यासाठी मी मध्यभागी जे आप्पे आहेत ते डिशमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय करून जे बाजूचे आप्पे आहेत ते दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजून घेणार आहे। तर इथे मध्यभागी जे आप्पे होते ते डिशमध्ये मी काढून घेतलेत। आता गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हे आप्पे दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करत छान खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता बाजूचे आप्पे सुद्धा गॅसचा फ्लेम हाय करून अलटी-पलटी करत दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत। आता हे आप्पे सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आप्पे बनवून घ्यायचे। तर आप्पे डिशमध्ये काढल्यानंतर सुरुवातीला जसं आपण तेलाने या भांड्याला ग्रीस करून घेतलं होतं त्याच पद्धतीने तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तयार मिश्रण सोडायचं आणि मंद आचेवरती हे आप्पे दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आप्पे किती छान दिसतायत, एकदम टम्म फुगलेत आणि आपण हे आप्पे गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत, त्यामुळे एकदम पौष्टिक आहे। चवीला सुद्धा रव्याचे आप्पे किंवा आपण इडलीच्या पिठापासून जे आप्पे बनवतो त्यापेक्षा एकदम जबरदस्त लागतात। त्याचप्रमाणे तुमची मुलं भाज्या खात नाहीत तर या पद्धतीने आप्पे बनवा, त्यामध्ये सर्व भाज्या घाला आणि मुलांना द्या। त्याचप्रमाणे हे आप्पे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। अगदी थंड झाले तरी छान मऊसूद राहतात आणि चवीला एकदम भन्नाट लागतात। आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व आप्पे सुद्धा आपण बनवून घेऊयात। तर इथे सर्व आप्पे मी बनवून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुगलेत, आतूनही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि जाळीदार तयार झाले आहेत। खाऊन आणि पाहून कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत, चवीला एकदम मस्त लागतात। त्याचप्रमाणे हे आप्पे मुलांच्या टिफिनला देऊ शकता। तुम्हाला एखाद्या दिवसाच्या प्रवासासाठी कुठेतरी जायचंय तर त्या प्रवासामध्ये खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे आप्पे बनवून नेऊ शकता। थंड झाले तरी चवीला एकदम मस्त लागतात। सोबतच साऊथ इंडियन हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवून तयार आहे। तर सकाळी नाश्त्यासाठी बनवायचं असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवायचं असो किंवा तुम्हाला बाहेर एका दिवसाच्या प्रवासासाठी जायचं असो, केव्हाही बनवू शकता आणि केव्हाही खाऊ शकता। अगदी झटपट बनवून तयार होतात आणि गरमच नाही तर थंड झाले तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा। नाश्ता रेसिपी प्रकार 3 पाहूयात। तर त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी हिरवे मूग घेतले आहेत, ते घालायचे। जर अख्खे मूग नसतील तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मुगाची डाळ वापरली तरी चालेल। हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर तुमच्यासाठी हा पर्याय एकदम उत्तम आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर डाएट करत असाल, तुम्हाला व्यायामाची आवड असेल तर बाहेरचे महागडे प्रोटीन्स विकत घेण्यापेक्षा तुम्ही हिरव्या मुगापासून बनवलेला हा पदार्थ रोज नाश्त्याला बनवून खाऊ शकता, कारण हिरवे मूग हे सर्वाधिक प्रसिद्ध सुपरफूड्सपैकी एक आहे। आता हे हिरवे मूग मी पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये 1 ते 2 ग्लास म्हणजे मूग बुडतील एवढं पाणी घालायचं। तर इथे मी 2 ग्लास पाणी घातले। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मूग 6 ते 7 तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायचे। तर इथे हे हिरवे मूग मी 6 ते 7 तास म्हणजे रात्रभर भिजवून घेतले आहेत। आता त्याच्यावरचं झाकण काढूयात। तुम्ही बघू शकता मूग छान फुलले आहेत, म्हणजे परफेक्ट भिजले गेले आहेत। बघू शकता नकाने तोडल्यानंतर अगदी सहज तुटतायत। त्यानंतर आता काय करायचं, हे मूग पाण्यामध्ये अशा पद्धतीने चोळून घ्यायचे। याच्यातील सर्व पाणी काढायचं, पुन्हा एकदा ताजं पाणी घालायचं आणि एकदा हे मूग हाताने चोळून याच पद्धतीने धुवून घ्यायचे, म्हणजे मूग भिजवल्यानंतर त्याला जो आंबट किंवा उग्र असा वास येतो तो येणार नाही। तर इथे मुगातलं सर्व पाणी काढून एकदा हे मूग मी छान असे धुवून घेतले आहेत। त्यानंतर आता काय करायचं, इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय। आता यामध्ये हे भिजवून घेतलेले मूग काढून घेऊयात।
तर एका वेळी जेवढे मूग आपल्याला याच्यामध्ये वाटून घेता येतील तेवढेच काढायचे आहेत, बाकीचे आपण नंतर वाटून घेणार आहोत। तर इथे मी अर्धे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। त्याचसोबत 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या। हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी जास्त वापरली आहे। जर तुम्ही घेतलेली हिरवी मिरची तिखट असेल तर कमी वापरली तरी चालेल। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचे आपल्याला मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच पेस्ट तयार करून घ्यायचे। तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले। तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार झाली आहे, पण पूर्ण बारीक पेस्ट तयार केली नाहीये, तर थोडीशी जाडसरच ठेवली आहे। त्यानंतर आता याच पद्धतीने जे मूग शिल्लक राहिले होते ते सुद्धा आपण वाटून घेऊयात। पण आपण सुरुवातीला यामध्ये हिरवी मिरची, जिरं आणि लसूण घातले होते, त्यामुळे राहिलेले मूग वाटून घेताना त्यामध्ये काहीही न घालता लागेल असं थोडं पाणी घालून ते वाटून घ्यायचे। तर इथे राहिलेले मूग सुद्धा मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले आहेत, ते सुद्धा यामध्ये काढून घेऊयात। तर इथे भिजवून घेतलेल्या सर्व मुगाची मी पेस्ट तयार करून घेतली आहे। तुम्ही या ठिकाणी या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटते, त्यामुळे मी यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मूग वाटून घेतले होते त्यामध्येच एक अर्धी वाटी पाणी घातले आणि त्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट लागली आहे ती सुद्धा वाया जाणार नाही। पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपण डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर इथे मी बॅटर तयार करून घेतले। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर आता पुन्हा ते बॅटरमध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात। बॅटरमध्ये मीठ घालून मिक्स केल्यानंतर 1 मिनिटभर हे बॅटर आपण छान एकसारखं फेटून घेतले आणि ते बघू शकता एकदम परफेक्ट बॅटर तयार झाले। आता हे बॅटर आपण 10 मिनिटं बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची माझ्या पद्धतीची चटणी तयार करूयात। तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती हे शेंगदाणे छान खरपूस असे साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथे मी जी चटणी तयार करतेय ती 3 ते 4 जणांसाठी अगदी सहज पुरते, पण जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचे असेल तर थोडंसं प्रमाण जास्त वाढवून घ्या। तर इथे मंद आचेवरती शेंगदाणे मी छान खरपूस असे साल टचकेपर्यंत भाजून घेतले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। तर इथे हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले होते। शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत। आता आपण चटणी तयार करून घेऊयात। तर त्यासाठी यामध्ये इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, ती घालायची। त्यासोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरवी मिरची तिखटाला कमी आहे म्हणून मी जास्त वापरतेय। जर तिखट असेल तर फक्त 1 किंवा 2 हिरवी मिरची वापरू शकता। त्यानंतर आता यामध्ये चटणीला छान आंबटपणा यावा त्यासाठी मी 3 चमचे दही घालणार आहे। तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे दही घातले। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची, चटणी तयार करून घ्यायची। जेव्हा तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवून घ्याल ना तेव्हा पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा, कारण ही शेंगदाण्याची चटणी आपण जेवढी जास्त वेळ ठेवू तेवढी ती घट्टसर होत जाते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरायचं। तर इथे मी सुद्धा सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी आणि वरती आणखी अर्धी वाटी पाणी घालून ही चटणी मिक्सरला फिरवून तयार करून घेतली आहे। तर इथे चटणी तयार झाली आहे। आता ही चटणी एखाद्या भांड्यामध्ये किंवा मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर आता यामध्ये मिक्सरच्या भांड्याला जी काही थोडीफार चटणी शिल्लक राहिली आहे त्यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी आणखी घालायचं आणि मिक्स करून यामध्ये घालायचं, म्हणजे भांड्याला लागलेली चटणी सुद्धा वाया जाणार नाही। पाणी घातल्यानंतर आता ही चटणी आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। चटणी छान पातळ अशी तयार झाली आहे, पण आणखी तुम्ही थोडा वेळ ठेवली की तुम्हाला घट्टसर झालेली दिसेल। आता आपण याच्यावरती तडका घालूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि तयार तडका चटणीवरती घालायचा। तडका चटणीवरती घातला की तो आता चटणीमध्ये आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात। जर तुम्ही डाएटवरती असाल तर चटणीमध्ये तडका नाही घातला तरी चालेल किंवा तुपाचा तडका तुम्ही यामध्ये घालू शकता।
तर इथे तडका घातल्यानंतर चटणीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलाय। आपली इथे परफेक्ट अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे। चटणी बनवून होईपर्यंत बॅटर सुद्धा 10 ते 15 मिनिटं अगदी छान भिजले। आता आपण त्याचे चिले बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता। इथे नॉनस्टिक तवा मी वापरतीये। तवा कडकडीत गरम करून घ्यायचे। तवा कडकडीत गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तव्याला तेलाने ग्रीस करून घेतलं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर 2 पळी या तव्यावरती सोडायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं। चिले लहान आकाराचे असतात, तुम्ही मध्यम आकाराचे किंवा मोठे जसे आपण डोसे बनवतो त्या आकाराचे सुद्धा बनवू शकता। तरी ते हलक्या हाताने हा चिला मी छान असा पसरवून घेतलाय। चिला तव्यावरती पसरवून घेतला की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती हा चिला खालच्या बाजूनी हलकासा भाजेपर्यंत आणि वरच्या बाजूनी जो ओलसरपणा आहे तो पूर्ण सुकेपर्यंत भाजून घ्यायचा। आणि हा मुगाचा चिला जरी तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असाल तरी खालच्या बाजूनी अजिबात चिटकत नाही, अलगद तव्यापासून तो वेगळा होतो। तरी ते खालच्या बाजूनी हा चिला मी हलकासा भाजून घेतलाय, वरच्या बाजूनी पीठही सुकले। आता हा चिला आपण पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकता तव्यापासून अगदी सहज अलगद असा हा वेगळा होतोय, अजिबात खाली चिटकत नाहीये। आता हा चिला पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा। चिला भाजून घेताना मी या ठिकाणी तेलाचा वापर केलाय, तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा अगदी तेल तूप नाहीच वापरलं तरी सुद्धा चालेल। तरी ते खालच्या बाजूने हा चिला मी मध्यम आचेवरती भाजून घेतलाय। पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी थोडासा आणखी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर इथे दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत हा चिला मी छान खरपूस असा भाजून घेतलाय। तुम्ही या चिल्याचा आवाज ऐकू शकता, एकदम मस्त खरपूस असा भाजलाय। तुम्हाला जर हा चिला कुरकुरीत आवडत नसेल तर हलकासा भाजल्यानंतर सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। तरी ते दोन्ही बाजूनी हा चिला मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलाय। आता हा चिला आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा चिले आपण बनवून घेऊयात। तर इथे सुरुवातीला आपण तव्याला तेलाने ग्रीस करून घेतलं होतं, तर फक्त सुरुवातीलाच तव्याला तेल लावायचं आहे, त्यानंतर अजिबात तेलाचा वापर करायचा नाही। 2 चमचे बॅटर तव्यावरती सोडायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं। तर इथे सुरुवातीला मी चिला मध्यम आकाराचा बनवला होता, तुम्ही या पद्धतीने डोशासारखा मोठा सुद्धा बनवू शकता। अलगद हाताने चिला पसरवून घेतला की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती खालच्या बाजूनी भाजून घ्यायचा। त्यानंतर वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं, नाही सोडलं तरी चालेल। चिला पलटी करायचा, दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असा भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत चिला मी भाजून घेतलाय। आता याच पद्धतीने राहिलेले चिले सुद्धा बनवून घेऊयात। तर इथे मी सर्व चिले बनवून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट असे अख्ख्या मुगाचे चिले किंवा डोसे बनवून तयार झालेत। सोबतच मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तुम्ही बघू शकता। एक चिला मी छान खरपूस असा भाजून घेतला होता, त्याचप्रमाणे दुसरा चिला मी छान मऊसूद असा भाजून घेतलाय। दोन्ही चिले एकदम परफेक्ट तयार झाले आहेत। सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, डाएटवर असाल, व्यायाम करत असाल, जिमला जात असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी प्रोटीन म्हणून हा पदार्थ एकदम उत्तम आहे। त्याचप्रमाणे मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। नाश्ता रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलाय। हा तांदूळ आपण जो बिर्याणी बनवण्यासाठी वापरतो तो इथे मी वापरणार आहे। आपण या ठिकाणी डाळ भात किंवा खिचडी भात काहीही बनवणार नाहीये, पण एक वेगळा पदार्थ बनवतोय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता हा तांदूळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे मी तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी ज्या ग्लासनी तांदूळ घेतला होता त्याच ग्लासनी मोजून यामध्ये पाणी घालणार आहे, म्हणजे भात शिजल्यानंतर एकदम मोकळा शिजेल, गिजगा होणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता या ग्लासनी मी 1 ग्लास तांदूळ घेतले होते। आता याच ग्लासनी मोजून मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर आता हा तांदूळ पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊयात। आता हा भात छान मोकळा शिजावा, पांढरा शुभ्र राहावा, त्यासाठी यामध्ये इथे मी एक छोटीशी लिंबाची फोड घेतली आहे। आता हा लिंबाचा रस यामध्ये घालायचा। जर लिंबाचा रस चमच्याने घ्यायचा असेल तर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा लिंबाचा रस मी यामध्ये घातला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। लिंबाचा रस आणि मीठ घातल्यानंतर आता दोन्ही या भातामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं, कुकर गॅसवरती ठेवायचा।
मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। जर तुमच्याजवळ शिळा राहिलेला भात असेल, रात्रीचा असो किंवा दुपारचा असो, तर हा पदार्थ तुम्ही रात्रीच्या शिळा राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। त्याचप्रमाणे दुपारी शिल्लक राहिलेल्या भातापासून रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता भात एकदम मस्त पांढरा शुभ्र आणि मोकळा शिजलाय। भात अजून थोडासा गरम आहे, त्यामुळे पूर्णपणे मोकळा होत नाहीये। पूर्णपणे थंड झाला की हा भात छान मोकळा होतो। तर आता या भातापासून आपण मस्त चटपटीत असा पदार्थ बनवूया। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असती त्या पळीने 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 चमचा जिरे घेतले, ते घालायचे। लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि तेल जास्त कडकडीत गरम करून नाही घ्यायचं। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मोहरी घेतली आहे, ती घालायची। त्यासोबतच पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे उडीद डाळ घेतली आहे, तीही घालायची। डाळ या ठिकाणी भिजवून घ्यायची नाही, फक्त एखाद्या कपड्याने किंवा रुमालाने पुसून घ्यायची आणि वापरायची आहे। त्यासोबतच 2 चमचे हरभरा डाळ घेतली आहे, ती सुद्धा घालायची। आता हे सर्व साहित्य मंद आचेवरतीच 1-2 मिनिटं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं। या पदार्थामध्ये जो काही फ्लेवर येतो तो खरा डाळीमुळेच येतो, पण यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरतोय किंवा साहित्य वापरतोय त्याचा प्रत्येकाचा एक वेगळा असा फ्लेवर या पदार्थामध्ये उतरतो, त्यामुळे हा पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो। तर इथे 2 मिनिटं मंद आचेवरती डाळी, जिरं, मोहरी मी छान असं भाजून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे। शेंगदाणे या ठिकाणी तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर जास्त घातले तरी चालतील। मी इथे फक्त पाववाटी पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे घेतले आहेत। आता हे शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती छान खरपूस असे या साहित्यासोबत भाजून घ्यायचे। तर इथे शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती मी छान खमंग असे भाजून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात। त्यासाठी इथे मी 12 ते 13 काजू अशा 2 भागांमध्ये करून घेतले आहेत, ते काजू घालायचे। आणि आता हे काजू सुद्धा मंद आचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथे काजू सुद्धा मी मंद आचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 4 लाल सुक्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। या सुक्या मिरच्यांचा फ्लेवर सुद्धा या राईसमध्ये एकदम छान येतो। त्यासोबतच इथे मी 12 ते 13 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, तो कढीपत्ताही घालायचा। सोबतच एक्स्ट्रा फ्लेवरसाठी यामध्ये पाव चमचा हिंग घालायची। हिंग यामध्ये नक्की घाला, जसं की मी आधीही सांगितलं होतं, या पदार्थामध्ये जे आपण जिन्नस किंवा साहित्य घालतोय त्याचा प्रत्येकाचा वेगळा फ्लेवर उठून येतो आणि त्यामुळेच हा पदार्थ चवीला एकदम छान लागतो। तर इथे मिरच्या, कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा मंद आचेवरतीच हे सर्व साहित्य 1-2 मिनिटं मी भाजून घेतले। तर इथे सुरुवातीपासून अगदी भात यामध्ये घालेपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। सोबतच अर्धा चमचा हळद घालायची आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य 1-अर्धा मिनिटं मंद आचेवरतीच परतून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य 1-अर्धा मिनिटं मंद आचेवरती मी छान असं भाजून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये या पदार्थाची चव वाढवणारा महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे आणि तो म्हणजे पाणी। तर पाणी घालण्यापूर्वी गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि त्यानंतर पाववाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच हे पाणी यामध्ये थोडंसं आटवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाणी घातलं की आपण यामध्ये जी काही जिन्नस किंवा साहित्य घातले त्याचा फ्लेवर एकदम खुलून येतो। त्याचप्रमाणे आपण भात बनवल्यानंतर तो भात जास्त सुका होत नाही, छान मऊसूद होतो। त्यामुळे मुलांना जरी टिफिनला तुम्ही हा भात बनवून दिला तरी आहे असा खूप वेळेपर्यंत मऊसूद राहतो आणि तुम्ही जरी घरामध्ये बनवून 1-2 तासांनी खाल्ला तरी आहे असा मऊसूद राहतो। तर इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरतीच मी यातलं सर्व पाणी आटवून घेतले, फक्त थोडंसं शिल्लक आहे। त्यानंतर आता यामध्ये या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढवणारं साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे इथे मी 2 लिंबाचा रस काढून घेतलाय, तो लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यानंतर हाय फ्लेमवरतीच 1-अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये आपण जो भात शिजवून घेतला होता तो घालायचा। भात घातल्यानंतर आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आपण जे साहित्य भाजून घेतले त्यामध्ये हा भात छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा। भात मिक्स करून घेताना हलक्या हाताने मिक्स करायचा
म्हणजे भात आहे असा लांब राहतो, त्याची शीतं मोडत नाहीत। तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हलक्या हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। सुरुवातीला जर तुम्हाला जमत नसेल मंद आचेवरती मिक्स करून घेतलं तरी चालेल। मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करा आणि पुन्हा 1-2 मिनिटं हे मिक्स करून म्हणजे परतून घ्या। तर इथे सर्व साहित्य मी मध्यम आचेवरती छान मिक्स करून घेतले। तुम्ही भाताचा कलर पाहू शकता किती सुंदर आलाय आणि तेवढाच हा भात चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतो। साऊथ इंडियन लग्नामध्ये हा भात आवर्जून केला जातो आणि आज आपण सुद्धा साऊथ इंडियामध्ये लग्नात बनवल्या जाणाऱ्या भाताची पद्धत वापरूनच हा भात तयार केलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 15 ते 16 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, ती घालायची। त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हा भात पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा। तर इथे मी कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घातल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केलाय आणि लो फ्लेमवरती 1 मिनिटभर भात अशा पद्धतीने परतून घेणार आहे। म्हणजे आपण जो वरून कढीपत्ता घातलाय त्याचा फ्लेवरही या भातामध्ये एकदम छान उतरेल। तर इथे कढीपत्ता घातल्यानंतर हा लेमन राईस पुन्हा 1 मिनिटभर मी छान असा परतून घेतलाय। आता गॅस बंद करायचा। तुम्ही इथे भात पाहू शकता किती छान मोकळा तयार झालाय। कलरही लेमन राईसचा पाहू शकता किती सुंदर आलाय। अगदी बघता क्षणी खाऊ वाटेल असा हा भात तयार झालाय। हा भात तुम्ही तोंडी लावण्यासाठी काहीही न घेता असाच खाऊ शकता। चवीला हा भात काहीही तोंडी लावण्यासाठी न घेता एकदम भन्नाट लागतो। आता हा लेमन राईस आपण सर्व करूया। तर इथे मी या लेमन राईस सोबत हरभरा डाळीची चटणी तयार केली होती, ती सर्व केली आहे। तशी तर काहीही गरज नाही, तुम्ही हा भात असाच खाऊ शकता, पण मी बनवली होती। जर तुम्हाला या हरभरा डाळीची चटणी कशी बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे तुम्ही हा लेमन राईस सकाळी नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी, त्याचप्रमाणे ताजा भात बनवून मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा बनवू शकता। चवीला एकदम भन्नाट जबरदस्त लागतो, त्यामुळे एकदा बनवून नक्की पहा।